नमस्कार सर्वांना. राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सुंदर सोप्या आणि झटपट होणाऱ्या रोजच्या 4 रांगोळ्या. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्कीच राहा. आणि आपण आज दीप अमावस्या आहे, तर दीप अमावस्येच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानिमित्त आपण एक दिव्याची रांगोळी दाखवणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया व्हिडिओला. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर प्रथमतः एक दिव्याचा आपण शेप तयार करून घेतला. अगदीच व्हाईट कलरच्या रांगोळीनेच आपण काढणार आहोत. तर बघू शकता वरच्या बाजूला आपण 3 ज्योत काढून घेतलेल्या आहेत. जसे की एकाच दिव्यावरती आपण 3 ज्योत लावणार आहोत. आणि खालच्या बाजूला दिव्यामध्ये आपण रेड कलर भरून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीचाही कलर भरू शकता किंवा रेड कलर कसा वाटतो ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि वरच्या बाजूला ज्योतमध्ये आपण येलो कलर भरून घेतला आणि बरोबरमध्ये वात ब्लॅक आणि रेड कलरने दाखवलेली आहे. तर वरच्या बाजूला लाईट असा ग्रीन कलर दिव्याच्या वरच्या बाजूला भरून घेतला. तर बघू शकता सुंदर असा आपला हा दीप अमावस्यानिमित्त दिवा तयार होतो. तुम्ही ही दिव्याची रांगोळी मंदिरासमोर, घरासमोर किंवा एखाद्या शुभ प्रसंगासाठी काढू शकता. तर दिव्याच्या खालच्या बाजूला आपण छोटे छोटे व्हाईट कलरचे डॉट देऊन त्यावरती लाईट असा ऑरेंज कलर टाकून घेणार आहोत. आणि अगदीच काडीच्या साहाय्याने सुंदर असे फ्लावर्स बनवून घेतले. बघू शकता कशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने फुले बनवून दाखवलेली आहेत. आणि फुलांमध्ये लाईट असा येलो कलर स्प्रेड करून बरोबरमध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घ्यायचा आहे. आणि ग्रीन कलरच्या फांद्याने आपण जसे की एक वेल काढलेली आहे असे दाखवत आहोत. आणि वरच्या बाजूने ग्रीन कलरच्या फांद्या पुढे वाढवून एक कळीसुद्धा दाखवणार आहोत. तर एका बाजूला आपण व्हाईट आणि येल्लो आणि दुसऱ्या बाजूला रेड आणि येल्लो अशा कळ्या दाखवलेल्या आहेत. बघू शकता वेलीवरती जिथे रिकामी जागा दिसते तिथे आपण छोटी छोटी पानेसुद्धा काढून दाखवलेली. आणि दिव्याच्या वरती ज्योत लावली, प्रकाश पडला असे दाखवलेले आहे. बघा फायनल लुक तयार झाला. आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. तर उद्या गुरुवार आहे, श्रावण शुभारंभ होत आहे किंवा श्रावणला सुरुवात होत आहे. त्यानिमित्तच आपण श्रावण स्पेशल रांगोळ्या तर काढणारच आहोत, पण ही उद्या गुरुवार निमित्त स्वामींची एक टिळ्याची रांगोळी दाखवत आहोत. आवडली तर नक्कीच काढून बघा. तर प्रथमतः आपण स्वामींचा टिळ्याचा शेप बनवून घेतला. बघू शकता अगदीच व्हाईट कलरने आपण हे काढून घेतली आणि बाजूला 2-2 रेषा काढून घेतलेल्या आहेत. आणि रेषांच्या बाजूलाच एक रेड आणि येल्लो असे डॉट देऊन झाकणाच्या साहाय्याने ते थोडेसे प्रेस करून घेतले. काडीने बरोबर राऊंड शेपमध्ये फिरून घेणार आहोत. जसे की केंद्रवर्तुळ तयार झाले. अगदी छोटी सोपी आणि सुंदर अशी डेली यूजसाठी रांगोळी आहे. मंदिरासमोर, तुळशीसमोर किंवा उंबऱ्याची तुमची शोभा वाढवणार आहे अशीच ही रांगोळी आहे. तर आपल्या केंद्रवर्तुळाच्या बाजूला आपण 3 रेषा काढणार आहोत. मधली रेषा मोठी आणि बाजूच्या छोट्या छोट्या दाखवलेल्या आहेत. आणि त्याच्याचवरती एक येल्लो आणि रेड कलरची डॉट दिलेली आहेत. तर बघू शकता सुंदर असा लुक स्वामींच्या टिळ्याची रांगोळी तयार होते. खालच्या बाजूला सुद्धा आपण जशी पूजा करतो, पूजेला फुले वाहतो त्याप्रमाणे फुलं काढणार आहोत. तर येल्लो आणि लाईट असा रेड कलर मिक्स करून घेतला. तर बघू शकता डॉट देऊन काडीने फूल बनवून घेतले आणि बरोबरमध्ये रेड कलरचा डॉट दिलेला आहे. तर फुलाच्याच बाजूवरती आपण एक पानसुद्धा दाखवणार आहोत. तर ग्रीन कलरने बॉर्डर काढून मध्ये लाईट असा पोपटी कलर भरलेला आहे. तर खालच्या बाजूला सुद्धा आपण एक पान दाखवणार आहोत आणि काडीने पानाच्या शिरा काढून घेतल्या. तर रांगोळी आवडली तर नक्कीच काढून बघा आणि कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. तर बघू शकता आपल्या रांगोळीचा फायनल लुक तयार झालेला आहे. आता बघणार आहोत 3 नंबरची रांगोळी. ही सुद्धा अगदी छोटीशी छोट्या जागेतील फ्री हँड रांगोळी आहे. अगदीच रांगोळी काढायला वेळ नाही आणि रांगोळी तर काढायची आहे अशा वेळेस ही रांगोळी बेस्ट आहे.
तर प्रथमतः आपण एक तुरा काढून घेतलेला आहे. जसे की एक वेलीची फांदी आहे, त्यावरती तुरा आणि पुढे एक पानसुद्धा काढून घेतली आणि छोट्या छोट्या वरच्या बाजूला कळ्या काढणार आहोत. तर खालच्या बाजूला सुद्धा फांदीवरती रिकामी जागा आहे, तिथे सुद्धा छोट्या छोट्या आपण कळ्याच दाखवणार आहोत. बघू शकता काडीने आपण तुऱ्याचा शेप बनवून घेतला आणि तुऱ्यावरती छोट्या छोट्या अशा फुलाच्या पाकळ्या काढून घेणार आहोत. तर सर्वच रांगोळी आपण व्हाईट कलरनेच काढणार आहोत. तरी सुंदर अशी ही रांगोळी दिसते. तर ज्या पाकळ्या काढल्या होत्या त्यामध्ये आपण रेड कलर भरून घेणार आहोत. तर अगदीच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कलर भरू शकता. आणि पानामध्ये सुद्धा लाईट असा ग्रीन कलर भरून घेणार आहोत. अगदी छोटीशी नाजूक ही रांगोळी आहे. तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर वरती आपण रेड कलरच्या कळ्या दाखवलेल्या आहेत आणि खाली येलो कलरमध्ये कळी काढून दाखवणार आहोत. तर तुऱ्याच्या सर्वच बाजूने आपण पाकळ्या काढून रेड कलर भरून घेतलेला आहे. सुंदर असा छोट्याशाच रांगोळीचा नाजूक लूक तयार होतो आणि बरोबरमध्ये ब्ल्यू कलरचा डॉट देऊन घेतला. तर फांदीच्या खालच्या बाजूला जागा होती, तिथे आपण एक छोटासा तुरा दाखवला आणि त्यावरती छोटी छोटी अशी व्हाईट कलरचे डॉट दिलेत. काडीच्या साहाय्याने ती डॉट आपण एक पाकळीप्रमाणे करून घेणार आहोत. बघू शकता फायनल लूक तयार झाला. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तरीसुद्धा एक लक्ष्मी पाऊल रांगोळी काढत आहोत. अगदी शुक्रवार, गुरुवार किंवा डेली यूजसाठी तुम्ही ही रांगोळी काढू शकता. तर प्रथमतः आपण लक्ष्मीचे पाऊल बनवून घेणार आहोत. बघू शकता 2 लाईन मारून ते क्रॉस असे मल्टिपल चिन्ह काढून घेतले आणि पाठीमागचा भाग गोल करून एक अर्धवर्तुळाप्रमाणे दाखवलेला आहे. तर दोन्ही पावलांच्या मध्ये आपण एक छोटेसे स्वस्तिकसुद्धा काढून घेतले. अगदीची शुभ रांगोळी शुभ दिवशी शुभ कार्यासाठी किंवा मंदिरासमोर काढण्यासाठी बेस्ट आहे. आणि वरती 5-5 अशी बोटे काढून काडीने बोटांचा शेप बनवून घेतला. तर पावलांमध्ये सुद्धा येलो आणि रेड असे कलर भरून घेणार आहोत. पावलांच्याच खालच्या बाजूला आपण फांदीप्रमाणे आकार काढून घेतला आणि फांदीवरती सुद्धा पाने आणि फुले दाखवणार आहोत. जसे की महालक्ष्मीचे प्रिय फूल कमळ, तेच आपण टोकाला काढून घेतले. सॉरी. आणि खालच्या बाजूला एक तुरासुद्धा दाखवलेला आहेत आणि बरोबर मध्ये एक फूल काढून घेतले. अगदीच आपण हे व्हाईट कलरने सर्व काढत आहोत. तर आजच्या सर्वच रांगोळ्या कशा वाटल्या, तुम्हाला कोणती रांगोळी आवडली किंवा नाही आवडली तेही मला कमेंट करून सांगा. रांगोळी आवडत असतील तर लाईक करा आणि अशा छोट्या आणि नवनवीन डिझाईनच्या रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि काही तुमच्या कमेंट असतील तर जरूर शेअर करा. मी नक्कीच त्याला उत्तर देईन. बघू शकता आपला फायनल लूक तयार झालेला आहे. भेटूया पुढच्या भागात अशाच नवनवीन रांगोळ्या घेऊन. तोपर्यंत बाय बाय.